हरि ओम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. परमपूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आठवले, ज्यांना प्रेमाने दादा म्हणून अखिल विश्वाने गौरवलं, त्या दादांच्या महान कार्याचा गौरव, त्याची थोडीशी माहिती, किंबहुना त्यांच्याबरोबर मला काही काळ त्यांच्या जवळ जाता आलं, त्यांचं कार्य करता आलं, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. आणि त्यांचं कार्य आपल्या पुढे विशद करताना मला अतिशय आनंद वाटतो. आता ही जी सृष्टी आहे, अनंत वर्ष झाले, कोणाला कळत नाही कधी पहिला मनुष्य अवतीर्ण झाला. अनंत राजे झाले गेले अंती मुखात माती, उरला एकच राम राहिला त्याची दिगंत कीर्ती. आता हे जे चाललेलं आहे संबंध विश्व, त्याच्या मागे काहीतरी सृजन शक्ती आहे. निश्चित अशा प्रकारचा इंटेलेक्ट आहे, निश्चित अशा प्रकारची बुद्धिमत्ता आहे. प्रत्येकाचं एकूण अॅनाटॉमी, मेटाबॉलिझम वगैरे सगळं जर पाहिलं तर आमच्या दादांचं एक वाक्य नेहमी फार आवडीचं असायचं. ते म्हणजे, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो काली पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. खरोखर काही वेळेला विचार येतो की जन्माला मनुष्य येतो त्यावेळेला केवढासा असतो, आणि मग ते कसं हळूहळू हळू ते पोत मोठं होत जातं आणि इथून निघून जातं, कुठं जातं कुठून येतो हे आजपर्यंत न उकललेलं गूढ फक्त संतांनी उकलून दाखवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून म्हणतात, चालू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. तर ह्या सगळ्या सृष्टीमध्ये अगदी सुरुवातीला आपल्याकडे दशावताराची संकल्पना आहे. मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह वगैरे. आता ते 10 अवतार कसे झाले, कधी झाले ते आपल्याला माहित नाही. परंतु एक निश्चित आहे की एकदा माणूस निर्माण केल्यानंतर 84 लक्ष नंतर मानव जन्म झाला, आणि मग त्या मानवामध्ये त्याला एक प्रगल्भता, एक सद्बुद्धी, विवेक, ज्ञान हे सगळं देऊन त्यांनी स्वतः मी कोण आहे, या विश्वाशी माझं नातं काय आहे, आणि मीच विश्वात्मक कसा होऊ शकतो, याची जबरदस्त देणगी फक्त मानवाला मिळालेली आहे. इतर प्राण्यांजवळ जे नाही ते मानवाजवळ आहे. आणि म्हणून ह्या माणसाने कसं वागावं हे सांगण्यासाठी मधून मधून कुणी न कुणी येत असतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत जे म्हटलेले आहे, मग सगळे संत जे आले, मग कोणी आले का निर्माण झाले का कोणी पाठवलं, पण ज्यांच्या माग कोट्यवधी लोक गेले, ज्यांच्या माग विश्व गेलं, ज्यांच्या वाणीनं त्यांचे शब्द हे मंत्र झाले, आणि तो पुढे चालला आणि त्याच्या मागे अनंत माणसं चालत गेले, जनांचा प्रवाह चालिला. अशा प्रकारचे जे काही आहेत, मग त्याच्यामध्ये अनेक आहेत. हे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता, गोरोबा, देळोबा, चोखोबा, जनाबाई, मीराबाई, मंगलनाम, असे अनेक संत आहेत. आणि त्या संतांमध्ये सुद्धा त्या संतांनी माणूस जागेवर ठेवला. माणूस बनल्यानंतर मुळात तो प्राणी आहे, पण त्या प्राण्यांमध्ये पशुत्व काढून
त्याच्यामध्ये मनुष्यत्व निर्माण करणं, देवत्व निर्माण करणं, चैतन्य निर्माण करण्याचं काम संतांनी दिलेलं आहे. आणि म्हणून संतांचे जे काही मार्ग आहेत, पोथी, पथ, पंथ, ज्या पंथांनी संत गेले, जगले, आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे, हा पंथ धर, तुझं कल्याण होईल. मग तो जो पंथ आहे, त्या पंथाने अनेक अनेक लोक या ठिकाणी त्यांचं जीवन धन्य करून गेले. त्याच्यामध्ये बरेच मार्ग आहेत. त्याच्यातला स्वाध्याय हा परिपूर्ण मार्ग आहे अशी माझी खात्री झाली. आणि मला स्वाध्यायी होता आलं, हे मला माझ्या जीवनामध्ये सगळ्यात आनंदाचं आणि सगळ्यात वैभवाचं अशा प्रकारचं मला वाटतं. परमपूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आठवले हे मुंबई गीता परिवार आणि माधवबाग पाठशाळा मुंबईची गिरगाव मधली, तिथे जी गीता हे चालायची, पाठशाळा चालायची, त्या पाठशाळेमध्ये दादा प्रवचन करायचे. त्यांच्या अगोदर त्यांचे वडील प्रवचन करायचे. पण त्या दादाच्या प्रवचनामधून जे लोक तिथे यायचे, त्यांना तिथे कळलं की हा जबरदस्त स्फुल्लिंग आहे. आणि मग दादांचे एक एक विचार करता ऐकता ऐकता ते कार्य हा हा म्हणता सबंध जगभर पसरलं आणि अखिल विश्व दादांनी चैतन्यमय केलं. दादांची विचारधारा ही निश्चितपणे गीतेवर आधारभूत, कारण गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे. दादांनी सांगितलं की एखादी व्यक्ती विविध स्वरूपामध्ये वावरत असते. कधी तो कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये एखादा ऑफिसर असेल, एखादा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, घरी तो कोणाचा काका असेल, मामा असेल, भाऊ असेल, नाना प्रकार. तसं श्रीकृष्ण हे महाभारत युद्धामध्ये विश्वरूप दर्शन ज्यांनी अर्जुनाला दाखवलं, त्यावेळेला संबंध ब्रह्मांडाचा तो नायक होता. आणि म्हणून ती जी भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता निर्माण झाली, ती विश्वात्मक झाली. माणसाने जीवन कसं जगावं याचा संदेश देणारा हा अमोल ग्रंथ आहे. मोठमोठे महात्मा गांधींपासून अनेक जे घेतले, तर त्यांनी गीता हाच त्यांचा मूलभूत जीवनाचा ग्रंथ मानला. आणि निश्चित आहे, एकमेव ग्रंथ असा आहे की त्या ग्रंथावर नुसते ते गीतेवर आणि गीतेच्या याच्यावर पुस्तकं किंवा ग्रंथ नसले तर कित्येक मजली उंच इमारत होऊ शकेल असा तो गीता ग्रंथ आहे. आणि म्हणून गीता पायाभूत असणारा ग्रंथ, ज्याच्यामध्ये माणसाचा स्वतःशी, समाजाशी आणि परमात्म्याशी संबंध काय सांगितलेले आहे. मॅन टू सुपरमॅन कसं जाता येईल हे सांगितलेलं आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी हे 4 टप्पे सहज सोप्या उलगडून सांगणारा हा गीता ग्रंथ आहे. मग दादांनी एक मूलभूत त्याच्यामधला धागा अगदी सोपा करून सांगितला. तो म्हणजे अस्मिता जागृती आणि भाव जागृती. प्रत्येकाला वाटतं मी कोणीतरी आहे, पण जसा तू आहेस तसा समोरचाही आहे. तुझं रक्त जो खेळवतो तो समोरच्याचंही रक्त खेळवतो. याचा अर्थ तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये
एक बंधुत्वाचं नातं आहे, एक एकीचं नातं आहे. या जीवनाची एक मजा आहे फार मोठी. ते म्हणतात की न एकाकी रमते, एकट्याला करमत नाही बरं का. मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे, एकटा रमूच शकत नाही. घरामध्ये कोणी बाहेर गेलं, कोणी एकट्या त्याला नाही म्हणे मला घर खायला उठलं म्हणजे काय झालं, भिंती येऊन चाटायला लागलाय का. पण एकट्याला त्याला कस्तरी व्हायला लागतं. वास्तविक पाहता तेच घर, ज्या घरामध्ये तो वावरतो, राहतो, खातो पितो, पण ते घर त्याला अस्वस्थ वाटायला लागतं, कारण एकटं करमत नाही. मग काय सांगितलंय, न एकाकी रमते. पण पुढे सांगितलंय द्वितीयात भयम भवती. काय मजेशीर आहे पहा. एकट्याला करमत नाही, पण दुसरा आला की भीती निर्माण होते. आपण प्रवासामध्ये समजा एखाद्या बसमध्ये बसलो आणि शेजारी एखादा अनोळखी व्यक्ती येऊन बसली. पहिल्यांदा मनुष्य लगेच थोडासा अंग चोरून बसायला लागतो. पहिलं मनात शंका येते, अरे हा चोर तर नसेल, अरे हा आपलं काही, म्हणजे पहिल्यांदा त्याच्याबद्दल भीती वाटते. पण एकदा हळूहळू ओळख झाली, का कुठले, असं का, काय म्हणता, अरे वा, अरे काय म्हणता, अरे आमचे मग, अरे भैया, म्हणजे तो जो एका क्षणी सुरुवातीला चोर वाटला, तो थोर वाटायला लागतो का, तर दुसऱ्यातलं दुसरे पण गेलं. म्हणून दादा सांगतात की दुसऱ्यातलं दुसरे पण काढा, ती आपली संस्कृती आहे. तुझ्यातला तू नाही, माझ्यातला मी नाही, आपण दोघेही एक आहोत, एकाच भगवंताची लेकर आहोत, हे सांगण्याचं काम श्रीमद भगवद्गीतेने सांगितलं. आणि हे दादांनी अखिल विश्वामध्ये नेलं. आणि मग त्याच्यातून एक एक संकल्पना उभ्या राहिल्या. दादांनी पंचरंगी क्रांती केली, धार्मिक किंवा सामाजिक, आर्थिक, अशा दादांचे एक एक प्रयोग जर काय घेतले, तर विश्वाला बौद्धिक दृष्टिकोनातून हादरा, जबरदस्त सुखद हादरा देणारं काम दादांनी केलं. पहिल्यांदा दादांनी सांगितलं धर्म गोष्टी त्यांनी हे केलं, धर्माचं पुनरुज्जीवन केलं. एकादशी म्हणजे काय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. आपल्याला माहितीये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय याच्यावर आपलं जीवन चालतं. पण 11वं मन, ज्या मनासाठी सगळं चालतं, ते मन आपल्या हातात नाहीये ना. मग त्यांनी सांगितलं की पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 10 आणि 11वं जे मन आहे, ते त्या एकादशीला तू अशा ठिकाणी जा की जिथं तुझी ओळख नाही, नातगोत नाही, पूर्णपणे अपरिचित अशा गावात जा, खेड्यात जा. खेड्यांमध्ये ग्रामामध्ये जाण्याचा दादांचा फार अट्टाहास असायचा. आणि त्याच्यातून भक्ती फेरीची जबरदस्त संकल्पना दादांनी जगाला दिली. मग तिथं गेल्यानंतर सकाळी जायचं, जाताना त्याला त्रास द्यायचा नाही, कारण भाऊ म्हणून तू तिथे जाणार. मग तुझं खाणं पिणं तू बरोबर घेऊन जायचं. थोडक्यात आमच्या ग्रामीण भाषेमध्ये माझी भाकर मी घेऊन जाणार. मग तिथं गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये प्रार्थना करायची आणि एक 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 प्रत्येक व्यक्ती जी भेटेल, प्रत्येक घर जे दिसेल, तिथे जाऊन त्यांना नमस्कार करायचा. कारण तो नमस्कार
हा त्या व्यक्तीला नाही, तर त्याच्या आतल्या चैतन्याला, त्याच्या आतल्या देवाला नमस्कार आहे. एकदा दादा फार सुंदर त्या दादाने सांगितलं होतं की या जगामधला सगळ्यात मोठा कोण? मोठेपणाची व्याख्या कशी ठरवायची? पैसा म्हणजे मोठा नाही, अमुक असं खूप खूप करता करता दादांनी सांगितलं की ज्याला सगळे असंख्य लोक नमस्कार करतात तो मोठा. मग आता हे जे मोठमोठे आहेत हे फ्लेक्स लावतात, त्यांना हाय कशा करता? मला मोठं माना. मग तुला नमस्कार कधी करतील लोक? तर पेरल्याशिवाय उगवणार नाही. तू जे पेरशील तेच उगवेल. अनेक जन्म तू इतरांना नमस्कार कर, एक जन्म असा येईल की जग तुला नमस्कार करील. नमस्कार पेरा, त्याच्यातलं चैतन्य मिळवा. दीप से दीप जगाते, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हणलंय, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जहारा. निदान नाही काही, पण जो जो मला भेटेल तो परमेश्वरच आहे ना, त्याच्यामध्ये देव बसलेला आहे. मग त्याला मी दुखवणार कसं? त्याला नमस्कार म्हणजे देवालाच नमस्कार आहे. आणि असं भक्ती फेरीला जाण्याचं महान भाग्य मला अनेक वर्ष लाभलं. जवळजवळ 25-30 वर्ष मी खेड्यापाड्यामध्ये उन्हाळा किंवा हिवाळ्याची सुट्टी आली, 8 दिवस झाले, रविवार आला की आपले डबा घ्यायचा, त्या जवळच्या खेड्यात जायचं आणि जे माणसं भेटतील त्यांना एकदा तर म्हणजे माझी फार सुंदर अशा प्रकारचे अनुभव आहेत. विद्यार्थ्यांना एकदा मी सहज विचारलं की अरे आजच्या रविवारी कोणी येतं का, आपण जवळ जाऊ. नावही सांगतो त्या खेड्याचं, रायतवाडी म्हणून संगमनेर जवळ खेड आहे. 3 विद्यार्थी आले आणि चौथा मी. सकाळी 9ला गेलो, आमची काही भाकरी दिली होती त्या खुंटीला टांगली, मारुतीचं मंदिर आहे तिथे प्रार्थना केली आणि झाडायला सुरुवात केली. जाताना बरोबर खराटे झाडू नेले होते. मंदिर स्वच्छ केल्यानंतर आम्ही खालच्या पटांगणामध्ये झाडायला लागलो, तर जवळपास जे राहणारे होते 2-3 जण, ते पाहिलं, म्हणे काय भानगडे? ते आले, म्हणे का काय झालं? काय म्हणलं, ही पूजा आहे, ही देवाची भक्ती आहे. अक्षरशः तुम्ही कधीही चौकशी करा, या 15 ते 20 मिनिटांमध्ये संपूर्ण गाव, जवळजवळ 700-800 घरातले लोक स्वतः झाडायला लागले अख्खं. आणि सगळ्या स्त्रियांनी स्वतःहून सडे टाकून रांगोळ्या काढल्या. 12-12:30ची वेळ झाली. कधी काय काय हे सगळं वातावरण बदलून गेलं होतं. आणि मग तिथले एक आमचे अशोक भाऊ बांगर, बच्चू भाऊ बांगर, हे चिटमी भाऊ म्हणे, सर चला आमच्याकडे जेवायला. म्हणलं नाही, तुम्ही तुमची भाकरी घेऊन या, आपण इथे सगळे जेवण करू एकत्र. आलोच म्हणे. 10 मिनिटात ते सगळे आले. आम्ही 15-20 जण त्या मारुतीच्या देवळात गोपाल काळा केला आणि मग त्यांना सांगितलं की आज संध्याकाळी आपण एक मजा करू. म्हणजे काय? सगळ्या लोकांना म्हणलं, आज बरोबर रात्री 8 वाजता प्रत्येकाने तुम्ही घरोघरी सांगायचं की तुम्ही 8 वाजता फक्त भाकरी किंवा चपाती, एक थाळी आणि पाण्याचा तांब्या घेऊन या पटांगणात. आणि म्हणलं, तुम्ही म्हणलं तरुण मंडळीनं सांगितलं, तुम्ही मस्तपैकी वांग्या बटाट्याचा रस्सा तयार करा.
काय सांगावं, 4-4:30 पासून त्यांनी असं मोठं पातेलं भगवलं त्या भाषेमध्ये, ती रस्सा केला आणि 8 वाजता सगळे असे जे बसले 1000-1500 मुलं बाळ सगळे सगळे, आणि त्याच्यामध्ये दादांचे विचार दिले, तर ते काम अजूनपर्यंत तिथे इतकं रंगतंय की तिथे प्रत्यक्ष तर जाऊनच पाहता येत. ते सांगायचं ठरलं तर वेळ फार जाईल, पण एक झलक म्हणून फक्त मी सांगितलं. असंच एकदा आम्ही कुरुक्षेत्रावर भक्ती फेरीला गेलो होतो. तिथे चिकाहा, गुलहा आणि हरगड किंगण म्हणून खेडी, तिथे सगळे जाट मंडळी, त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही इतके रमलो. तो सगळा तो भागच अवर्णनीय अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून भक्ती फेरी इज पॉवर ऑफ स्वाध्याय. दादांनी सांगितलं की भक्ती फेरी शिवाय मनुष्य स्वाध्याय होऊच शकत नाही. त्यानंतर दादांनी माणसाला तर एकत्र केलं, पण सगळ्या धार्मिक संकल्पनांना हळूहळू हळूहळू बदलून टाकलं. मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे काय? तर हे कोणाचं घर? हे अमुकचं. हे कोणाचं? हे दमुकचं. हे देशपांडे, हे कुलकर्णी, हे कोणाचं देशमुख, हे मग याच्या त्याचं सगळ्यांचं प्रत्येकाचं घर आहे. आपल्या सगळ्यांचं मिळून घर कुठे? मग जिथे तूही नाही मीही नाही, आपण सगळे एकच, असं सगळं करून त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते मंदिर उभं केलं. आणि त्या मंदिरामध्ये जो निर्माता आहे विश्वचालक, त्याची मूर्ती तिथे बसवली. तिथे एकत्र यायलाच पाहिजे, प्रार्थना करायलाच पाहिजे. उत्साह, उत्सव म्हणजे काय? उत म्हणजे वर येणं. दूध उतू आलं, आपण म्हणतो गमतीशीर, काय त्या पोराला ऊत आलाय, म्हणजे काय? वर येणं. आणि सव म्हणजे बरोबर, सगळे एकत्र येऊन वर येणं, विकसित होणं. तो उत्सव, तो उत्साह हा मंदिरातून आला. आज मंदिराची दुर्दशा झाली आहे. त्याच्याबद्दल मी आता इथे बोलत नाही, पण दादांनी मंदिराचं पुनरुज्जीवन केलं. त्याच्यातली मूर्तीपूजा, मूर्तीपूजा इज परफेक्ट सायन्स. दादांनी मूर्तीपूजेबद्दल सुंदर त्यांचं एक फार छान पुस्तक किंवा ग्रंथ आहे. दादा मूलगामी विचार करणारे होते. त्यांनी सांगितलं, तुझं मन आहे ना, मन, हे मन कुठून आलं? मूळ मन तेजस्वी आहे, कोळसा आहे. आता हा कोळसा, त्याचा रंग आतून बाहेरून बदलायचा आहे. सध्या तो काळा आहे, आतून बाहेरून काळा आहे, पण तो आतून बाहेरून तो रंग बदलायचा कसा? तर ज्या अग्नीमधून तो आला त्या अग्नीमध्ये टाकून द्या, म्हणजे तो धग 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 तो तेजस्वी होईल. तसं मन कुठून आलं? मन सूर्यातून आलं. सूर्यम आत्मा जगतस्तस्तु षष्ठ, सगळ्या जगाचा आत्मा तो आहे. आणि मग ते चैतन्य तुझ्यामध्ये, तू मलिन का होतो? तू भीती का बाळगतो? दादा सांगतात, प्रत्येक व्यक्तीला 3 गंड आहे. अहमगंड, न्यूनगंड आणि भयगंड. प्रत्येकाला आहे, कोणी सुटलं नाहीये. भयगंड तर फार अवघड आहे. आता मधल्या करोनाच्या काळात ते भयगंडाने अख्खं हे खरं म्हणजे हे करून टाकलं होतं. तर हे सगळे जे 3 गंड, याला एकच उत्तर, ते म्हणजे तो तुझ्यामध्ये. तू का अहंकार करतो? तो तुझ्यामध्ये, तू अहंकारी होऊ शकत नाही. भय कशाला? तो माझ्यामध्ये, मी का घाबरू?
तर हे सगळं काम म्हणजे मानसिक क्रांती, धार्मिक क्रांती, वैचारिक क्रांती दादांनी केली. त्यांच्याबरोबर कोट्यावधी लोक त्यांच्या माग चालले. त्याच्यानंतर दादांच्या म्हणजे एक एक सगळं सांगायचं झालं तर फार वेळ निघून जाईल. खरं म्हणजे थोडक्यात घ्यायचे आपल्याला. आर्थिक बाबतीमध्ये दादांनी मूलगामी विचार केला. बऱ्याच मासेमारी मच्छीमार समाजामध्ये वगैरे दादांनी जी क्रांती केली स्वाध्यायींनी, तर तिथे सावकारीचं प्रमाण फार होतं. लोक गांजलेले होते. मच्छीमार समाज एवढा कष्ट करणारा. मग स्वाध्यायींनी दादांनी काय केलं की त्यांच्यामधली अस्मिता जागृत केली. हे बघ, आता तू तिथे रोज हे करतोच आहे, मासे पकडतो, पण एक बोट आपल्याला मंदिर म्हणून करायची. ज्या बोटीमध्ये तू सकाळी बरोबर काय ठरलेली वेळ असेल त्यावेळेला तुझी भाकर घेऊन यायची आणि दिवसभर त्या बोटीवर काम करायचं. जी काही माशांची पकड येईल ती विकायची आणि ती जी काही आपल्या आजच्या भाषेमध्ये रक्कम म्हणतात किंवा पैसे म्हणतात, ते तुझे नाही, ते देवाचे. देवाचे म्हणजे कोणाचे? आपल्या सगळ्यांचे. आणि मग तिथून वर्षातून एक दिवस फक्त मला हे काम मिळणार म्हटल्यानंतर लोक हौसेने यायचे. असे कोट्यावधी रुपये गोळा झाले. त्याला इम्पार्शल वेल्थ म्हणतात, ती लक्ष्मी. मग तुझं जाळं जर तुटलं आणि तुला जर लागत असेल ना, तू ते घेऊन जा त्याच्यातून. पण पुन्हा काम झाल्यानंतर तुझं पैसे तू त्याच्यात टाकून दे. असं करता करता त्यांच्यामध्ये एक विशिष्ट मानसिक प्रगल्भता आली, आर्थिक संपन्नता आली आणि एक अगदी फार सुंदर म्हणजे मध्यंतरी त्या कोळी बांधवांमध्ये झालेला जो काही कार्यक्रम होता तोही फार एक एक दादांचे एक एक कार्यक्रम हे जबरदस्त होत गेले. दादांनी माणसाला विश्वाला दिलेली एक जबरदस्त बौद्धिक देणगी म्हणजे मनुष्य गौरव. दादांचा जन्मदिन मनुष्य गौरव दिन मानला जातो. का? मी माणूस म्हणून जन्माला आलोय. हे केवढी भाग्याची बाब आहे. तसं पाहायला गेलं तर सगळे प्राणी आहे. काय काय वेगळं बाकी प्राण्यांमध्ये माणसामध्ये? आहार निद्रा भय मैथुनमचं सगळं सारखं आहे. पण माणसाला विचार करण्याची शक्ती आहे. माणूस मी कोण आहे हे विचार करू शकतो, तो प्रार्थना करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो सूर्यनारायणाकडे पाहू शकतो, सूर्याला नमस्कार करू शकतो. आणि मग त्याच्यातलं चैतन्य मला घ्यायचं असेल तर मी पहाटे उठलं पाहिजे, त्याच्याकरता अग्निपूजा केली पाहिजे. आणि मग नंतर अलीकडच्या काळामध्ये मी अग्निहोत्र सुरू केलं. ते तुम्ही ज्याचा विचार कराल तसे तुम्ही होता. मग सकाळी सूर्योदय पाहायला, सूर्याचं तेज पाहिलं की दिवसभर तुला सूर्य आठवत राहील. सांगण्याचं तात्पर्य दादांनी माणसाला तू माणूस आहेस, तू उठ, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांना बोधत. तुला पहिल्यांदा उठलं पाहिजे. दुसरं कोणी तुला तुझा विकास करणार नाही. गीतेमध्ये मूल गोष्ट जर कोणती सांगितली असेल तर उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादे.
जो प्रत्यक्ष परमात्मा जगत चालक, त्याने अर्जुनाला सांगितलं नाही तुलाच उठलं पाहिजे आणि तुलाच धनुष्य घेऊन हे काम केलं पाहिजे युद्धाचं. दुसरा कोणी अभ्यास करेल मी पास होईल शक्य नाही. दुसरी कोणी व्यायाम करून नाही, तुझंच तुला केलं पाहिजे. आणि म्हणून नित्य नवा दिस जागृतीचा, रोज तुझा दिवस नवीन जो उगवतो तो जागेपणीच आहे. मागचं गेलं, पुढं काय, असं करता 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 आतला इंटेलेक्ट बदलायचा आहे. दादांनी मानसिक, शारीरिक, त्यानंतर आर्थिक सगळेच अनेक प्रकारची क्रांती केली. आणि त्याच्यातून दादांनी वृक्ष मंदिर निर्माण केले. वृक्ष आहे म्हणून आपण आहे. छाया यच्छन्ति पांथाय तिष्ठन्ति स्वयमातपे फलानीच परार्थाय वृक्ष सत्पुरुषा खलु. वृक्ष जीवन फार धन्य. वृक्ष आहे म्हणून आपण जगतो. प्राण कोण देत? वृक्ष. प्राण वायूचे कोठार. अन्न कोण देत? वृक्ष. फळ, अग्नी, हे सगळं देणारा वृक्ष आहे, वनस्पती आहे. अहो काय इतकंच काय, 4 महिने पावसाळ्यात उगवणारं गवत गाय खाते आणि तिची जी काही शेण पडतं त्याच्यातून ज्या गावऱ्या निर्माण होतात त्याच्यातूनही अग्नी निर्माण होतो. वृक्ष एकाच ठिकाणी उभा राहतो आयुष्यभर आणि फक्त अग्नी घेत राहतो, तेज घेत राहतो. अंधारात असला तर तो प्रकाशाकडे म्हणजे सूर्याकडेच जातो. त्याचा हेतू काय? स्वतः करता नाही. तो वृक्ष सगळं चैतन्य घ्यायचं आणि त्याच्यातून प्राण निर्माण करायचा, जीवसृष्टीला जगवायचं, तो प्राणवायू तयार करायचा आणि त्याचा हे अन्न तयार करायचं. ते सगळं चैतन्य, ते सगळं सूर्य तेज अनेक वर्ष तो स्वतःमध्ये साठवतो आणि ते झाड वाळलं की त्याच्यामधूनच अग्नी बाहेर पडतो. बाकी अग्नी येतो कुठून? सांगण्याचं तात्पर्य असं की वृक्ष जीवन धन्य जीवन आहे. म्हणून तिथे सुद्धा वृक्ष मंदिरामध्ये गावागावामध्ये स्वाध्यायी भागामध्ये ही तुझी, ही तुझी, ही तुझी चाळून चाळून ही थोडी थोडी प्रत्येकाळी एकत्र असा मोठा भूभाग काढायचा, जो आपला सगळ्यांचा, जो भगवंताचा, आणि तिथे वृक्ष लावायचे. मध्ये प्रार्थनेसाठी छान ओटा तयार करायचा. तिथे योगेश्वराचा फोटो किंवा योगेश्वराची मूर्ती आणि त्याच्यावर छान बेल चढवायचे. आणि तिथे सुद्धा वर्षातून एक दिवस तू पुजारी म्हणून यायच. सकाळच्या वेळेला तू तुझी शिदोरी घेऊन यायची. आल्यानंतर आदल्या दिवशी जी काही स्वाध्यायी बंधू काम करेल असतील, तिथे पूजा करणारे असतील, त्याला पूजार्थी म्हणायचे. त्यांना नमस्कार करायचा. कितीतरी असतील ते, 100-150 तरी किमान असतील. आणि मग त्यांच्याकडून काय काय काम करायचं पुढचं समजून घ्यायचं. मग ते निघून गेले की यांनी लगेच ते त्यांनी सांगितलेलं पुढचं काम, मग ते काय गवत काढणं, तण काढणं, आळे करणं, पाणी देणं, हे सगळं करायचं. आणि आज अनेक ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे वृक्ष मंदिर तयार झालेले आहेत. त्या ठिकाणी कुणीही पेड सर्वंट नाही, तो पुजारी आहे. सगळे एक बंधुत्व आहे. आणि अशा प्रकारचं दादांनी ते वृक्ष मंदिरही निर्माण केले. तर
ह्या सगळ्यामधून दादांची हे असं आहे की कोणत्याही फुलाचा सुगंध जगाला सांगावा लागत नाही, की मग फुल फुललं की त्या मकरंद घेणाऱ्याला त्या याला मधमाशीला सांगावं लागत नाही की इथे फुल फुललंय, आपोआप कळतं. तसं त्याचं चैतन्य आपोआप फुलतं. आणि जगाने दादांना काय संबंध, म्हणजे दादांना मिळालेले जे पुरस्कार आहेत, मॅगेसेस पुरस्कार दादांना मिळाला, टेम्पल 10 पुरस्कार मिळाला. दादांनी चर्च मध्ये व्हॅटिकन सिटी मध्ये दादांना भयंकर मानायचे. एकदा मला त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलं होतं, त्या मुख्य जे त्यांनी दिले ते मोठा तो भगवंताचा तो क्रॉस, त्याच्या खाली लिहिलं होतं, गॉड इज वेटिंग फॉर यू. फादर म्हणे दादा कसं वाटलं, हाऊ डू यू लाईक. ते म्हणे येस व्हेरी नाईस. जगाचा निर्माता माझी वाट पाहतो, मी काय धन्य. अहो एखादा कोणी मोठा आमदार खासदार किंवा कोणी असेल आपल्याकडे येणार, तर आपण अडू काय स्वच्छ करून ठेव जागा, अमुक कर, याला सांग त्याला सांग, साहेब येणारे. जगाचा निर्माता माझी वाट पाहतो, ही सुखद संकल्पना निश्चितच चांगली आहे. पण म्हणे गीतेमध्ये एक वेगळं सांगितलंय की गॉड इज वेटिंग फॉर यू नाही, तर गॉड इज विथ यू. देव तुझ्यामध्येच आहे, तुझ्या बरोबरच आहे. तो आहे म्हणून तू आहेस. आणि त्यातून दादांनी त्रिकाल संध्या दिली. त्रिकाल संध्या. दादा म्हणतात तुझं जीवन कोण चालवतो? निम्म तू निर्गुणात, निम्मा सगुणात. जीवनातले रोजचे 8 तास तू झोपेत कुठं जातो काही कळतं का? नाव नाही, गाव नाही, काय काही नाही, फक्त तो म्हणतो मला झोपू दे. कुठे जातो? आणि सकाळ झाली की त्याला कळतं हे माझं घर, हे माझं अमुक, हे तमुक. म्हणजे तूच निर्गुण आहेस आणि तूच सगुण आहेस. मग हे चालवणारा जो तो आहे, खायचं काम तू करतो, पण रक्त तयार करायचं काम कोण करतो? खाल्लेल्या अन्नाचं पचन कोण करतो? आणि म्हणून 3 वेळा तू भगवंताची प्रार्थना करायलाच पाहिजे. उठल्या उठल्या पहिली प्रार्थना तिथेच. आजच्या काळामध्ये बेड म्हणजे तुम्ही अंथरुणातच. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. ते हात आहेत, त्या हातावर सुद्धा फार बोलता येण्यासारखं आहे. 5 बोट पंचमहाभूतांची द्योतक कसे आहेत. ते बोट म्हणून तुला किंमत आहे, ते हात आहेत म्हणून तुला किंमत आहे. त्या हाताने तू काम करू शकतो, खाऊ शकतो, सगळं. म्हणून पहिल्यांदा त्यांना नमस्कार, आभार मानायला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या हाताचं दर्शन, त्यानंतर वसुदेव वसुधन देवम कंस चाणूर मर्दनम, ज्याने तुला निर्माण केलं, डोळे हात पाय कान नाक, हे याच्याबद्दल तर खरं म्हणजे फार 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 विचार करायला म्हणजे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणले, कोणाच्या सत्ते चाले हे शरीर, कोणाच्या सत्तेने चालतं हे शरीर? कसा पाहतो तू, कोणत्या शक्ती आहे? तर ह्या सगळ्यामधून सकाळी उठल्यानंतर त्याला नमस्कार कर. दुपारी जेवताच्या अगोदर यज्ञशिष्टाशन संतो मुच्यंते सर्व किलमिषे भुंजते ते दोघं बाबा ये पचंत्यात्मकारणात, वगैरे वगैरे जी प्रार्थना आहे. माझ्या समोर अन्न जे आलेलं आहे, याच्या माग किती परिश्रम आहेत. सगळ्यात कृषीवर शेतकरी काय तो त्या चिखला याच्यामध्ये, माती याच्यामध्ये काम करीत असेल, त्याची निष्ठा आहे. त्यांनी काळ्या आई मधून हे मला परब्रह्म अन्न दिलंय.
त्यांनी माझं रक्त तयार होणार आहे, म्हणून भगवंता त्याचं नमस्कार करायचा. सकाळी तो तुला स्मृतिदान करतो, तुला उठवतो. रात्री झोपेत काही कळत नसतं, कोणतं बटन टक केलं म्हणजे तू जागा होतो माहित नाही. सकाळी स्मृतिदान, दुपारी शक्तिदान. खातो शक्ती येत, आणि रात्री काय मिळतो झोपेत? एखाद्याला म्हणलं तुला 10 कोटी रुपये देतो, तू एक महिनाभर झोपत नको म्हणतो, फेकून दे तिकडे, काय मिळतं? तर शांतीदान, शांती. मग त्यावेळेला दिवसभर देवामध्ये काय काय चुकलं, विहितम विहितम वा सर्वमय तत् क्षमस्व, जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे देवा, मी आज दिवसभर ठरवलं, पण ह्या गोष्टी माझ्या चुकल्या रे. त्यांचे कबूल करणं हे फार महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्यामधून दादांनी हे त्रिकाल संध्या दिली, माणसं एकत्र आणले, आणि त्या सगळ्याच एक वैभव निर्माण झालं. ते स्वाध्याय परिवार, तत्वज्ञान विद्यापीठ घोडबंदर जवळच, आणि अनेक संस्था आहेत. अगदी जवळ, नाशिक जवळ, सिन्नर जवळ लोणारवाडी म्हणून आहे, तिथे भाव सौरभ आहे. आणि गुजरातमध्ये अहमदाबादला भाव भाव निर्जर आहे. तर ह्या दादांना भाव फार. आज तो भाव गेला. आता आज भाव काय? भावा वीण भिकारी माते समजाता. भावच नाही राहिला आता. आज पशुवत जीवन व्हायला लागलेले. आणि मग तिथे आज त्या ऋषी कृषी विद्यापीठ जे आहे भाव सौरभचं, लोणारवाडी सिन्नर जवळचं, तिथे दादांची संकल्पना इतकी जबरदस्त की जो स्वाध्यायी आहे त्याचा 10वी नंतरचा मुलगा किंवा त्याच्या आधीचा हा 10 वर्ष तिथे शिकणार. त्याला शेतीचं ज्ञान, कृषी जीवन, कारण त्याचा तो व्यवसाय नाही, तर त्याचं ते चैतन्याने जीवन जगण्याचं साधन आहे. आणि संस्कृतीचे विचार. मग तिथे शिक्षक नाही, तर आमच्यासारखे साधारणतः रिटायरमेंट झालेले जे माणसं आहेत त्यांच्यामध्ये सगळे म्हणजे बाकी सगळे आर्थिक संपन्नता आहे. तिथे त्यांनी योगदान द्यायचं, ऋषीसारखं जीवन जगायचं. आणि तिथे मी एकदा मला आठवतं पूर्णपणे की नो टाइम टेबल, नो एक्झाम. एकदा असं संध्याकाळच्या वेळेला तिथे गेलो तर त्यांची प्रार्थना झाली, आणि तिथले जे मुख्य होते म्हणे, त्यांनी सांगितलं आता उद्या तुमची परीक्षा. हो म्हणे. मग म्हणे आता विद्यापीठातून हे येतील तुमचे आजच्या भाषेमध्ये पेपर्स, प्रश्नपत्रिका 7 गठ्ठे केलेले, त्या सगळं म्हणजे अलीकडच्या काळात विज्ञान असेल, गणित असेल, हे सगळं. तर तुमच्यापैकी एक जण कोणीतरी उठेल, तो ज्या गठ्ठ्याला हात लावेल तो पेपर सोडायला घ्यायचा. हो म्हणे. मला इतकं आश्चर्य वाटलं. आमच्याकडे महिना महिना अगोदर सांगावं लागतं, तर हे कस काय वा. आणि मग त्या दिवशी मी मुद्दाम गेलो. सकाळी काही नाही, ते नेहमीप्रमाणे सगळेजण आपले त्यांचं त्यांचं सगळे प्रार्थना वगैरे, योगा, पहाटे 5 वाजता उठणार, ते सूर्यनमस्कार घालणार, ते सगळं सगळं. त्याला म्हटलं कर तुमची परीक्षा आहे ना. हो म्हणे. मग तुम्हाला आमचं रोजचं आहे म्हणे. आमचं ज्ञान वहीत नाही, आमचं ज्ञान कागदावर नाही, आमचं ज्ञान डोक्यात आहे. आणि काय सांगू, एक 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 असा रुपया खंड तयार केला दादांनी. आणि दादांचं म्हणणं एक होतं की एखादा जो इलेक्ट्रिकचा बल्ब किंवा ट्यूब असते,
ती किती जीव बारीक, पण ती अख्ख्या त्या हॉलला प्रकाशित करते. तसा खेळाचा एक असा विचाराचा असेल तर तो अख्खं ग्राम बदलू शकतो. असे असंख्य स्वाध्यायी निर्माण झाले आणि त्यांनी एक एक करता करता सगळं म्हणजे गुजरातच्या नकाशाच्या गुजरात मध्ये नकाशामध्ये एकही खेड एकही पाडं असं नव्हतं की जिथं स्वाध्याय नाही. अनेक आहेत. तर स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये दादांचे प्रयोग हे मूलगामी आहेत. हे विश्वाला एकत्र आणणारे. दादांनी सांगितलं अल्माइटी इज वन अँड सेम. माणसामध्ये भेद असूच शकत नाही. मग हे काय? हे सगळे वेज ऑफ द वर्शिप, हे पूजा करायचे मार्ग आहेत. आणि त्यांच्यामध्ये भेद द्वेष मत्सर असू शकत नाही. द्वेष म्हणजे काय? द्वेष. तुझा देव वेगळा माझा देव वेगळा कसं शक्य आहे? जर तुझं रक्त माझं रक्त एक आहे, तुला दोन डोळे मला दोन डोळे आहेत, तुझ्या भावना माझ्या भावना एक आहेत, आपण एक आहोत. मग वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग हे दादांनी जगाला दिलं. मुळामध्येच दादांचा हा जो ट्रस्ट आहे त्याला त्याने नावच दिलं होतं सद्विचार दर्शन ट्रस्ट. कारण माणूस काय नुसते अन्नावर जगत नाही, तर आचार, विचार आणि अन्न. तू विचार कसा करतो हे तू खाल्लेल्या अन्नावर अवलंबून आहे आणि त्याच्यावरून तुझा आचार ठरतो. मी व्यवस्थितच हे खाणार, शाकाहारावर वगैरे खूप खूप तो भाग त्याच्यामध्ये इथं पडायचं कारण नाहीये. परंतु मला देवा तू एवढं चांगलं दिलंय रे सगळं, आणि मग माझं जीवन मी कसं धन्य करील याच्याकरता सकाळी उठल्यापासून जेवढं आपल्या हातामध्ये ते संध्याकाळपर्यंत देव म्हणजे काय? देव काय म्हणजे काय? मूर्ती दगड घंटा हे नाही, तर स्वतः मधली स्वतःतलं चैतन्य आणि शेजारच्या समोरचं चैतन्य. जे जो विचार भगवान येशू ख्रिस्ताने दिला होता की मी अनेक ठिकाणी गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, तिकडे गेलो, मला नाही दिसला, पण ज्या वेळेला मी शेजारी डोकावलं त्यावेळेला तो मला दिसला. त्यांनी सांगितलं लव दाय नेबर. तर हे प्रेम हे माणसाबद्दल, आणि दादाने नुसत्या माणसात नाही तर पशुत्वामध्ये सुद्धा प्रेम कसं तेही त्यांनी खूप प्रयोग केलेले आहेत, वृक्षामध्ये केलेले आहेत. आणि सगळं करता 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 एक चैतन्य, एक परमात्मा, एक विचार हा सगळा देऊन हे चैतन्यमय जग निर्माण करण्याचं काम जे काही सत्पुरुष येतात, विश्व उजळून जातात. तसं मधल्या काळामध्ये आता काय म्हणतात ना ते नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधणे, कुठे जन्म झाला आणि कुठे काय ते त्याच्यापेक्षा काय केलं काय दिलं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून दादांचे जिथे जिथे ते गेले, संबंध विश्वामध्ये भ्रमण झालं, त्याचे पडे पाऊल तिचं काशी, त्याचे दर्शन पाप विनाशी. एक 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 दादांचा शब्द हा मंत्र होता. कुठेही त्यांनी नुसती संकल्पना बांधली की अमुक ठिकाणी अमुक करायचं, तर संबंध विश्वामधले लोक यायचे. कुरुक्षेत्राला लक्षावधी लोक हे
त्या भक्ती फेरीला गेले होते. बऱ्याच भक्ती फेरी करायचा मला योग आला. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. असं आहे की शेवटी सूर्याचा महिमा कसा काय जाणावा हो? तेच ते तेज. ज्योतीने तेजाची आरती. तसं दादांचं सांगणं शक्य नाही. फक्त एकच आहे की त्या ज्योतीमधला एक, काय म्हणतात त्याला, स्फुल्लिंग आपण व्हावं. आपणही एकादशी करावी, म्हणजे खेड्यात जावं आणि काही अनेकांना नमस्कार करून ठेवावे. काय सांगावं, त्याच्यातलं जे चैतन्य मिळतं ना, ते एका चहाची जाहिरात मला फार आवडते. पियो तो जानो, फक्त पिऊन पहा, पहिला होतो, अरे वा काय छान. तसं स्वाध्याय भक्ती फेरी करून पहा. तुझी भाकरी घेऊन तू खेड्यामध्ये जा. काही नाही, कोणी येऊ न येऊ, फक्त एक 10-20 जणांना नमस्कार कर. तो मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. अगदी जवळचा एक प्रसंग सांगून मी थांबतो. आमच्या इथे एक विठा म्हणून गाव आहे. तिथे जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी 2-4 विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. त्या मंदिरामध्ये मुक्काम केल्यास 5-6 दिवस. स्वतः स्वयंपाक करायचा एक, आणि सगळ्या घराघरामध्ये नमस्कार. आणि मग 7व्या-8व्या दिवशी निघताना एक महिला, आमच्याकडे बांड्याचं लुगडं म्हणतात जुनं, ते ते म्हणे, भाऊ उद्या माझ्याकडे याल का चहाला? म्हणलं आई आम्ही चहा घेत नाही का कोणाकडे? नाही म्हणे, माझ्याकडे या. काय मला म्हणलं तर काय एवढा भाव आहे तिचा. गेलो. तिने आपलं त्या खोप्यामध्ये ते काडक्या पेटून चहा केला. मग विचारलं सर, म्हणलं का आई का चहा केला ग, कशाला बोलवलं ग? अगदी खरं सांगतो आई शपथ, तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. म्हणे, साहेब माझं पोरग माझं काल पाया पडलं. म्हणे काय? अहो म्हणे लई वाया गेल तर म्हणे, एकूण ते एक पोरग म्हणे, पण त्या पोरांच्या नादी लागून लई शिव्या द्यायचं आणि फार मार खायचं. पण काल माझ्या पाया पडलं. म्हणलं कर भाऊ, तू का पाया पडला रे? अरे म्हणे ते सर आलेत ना, त्यांनी सांगितलं आई देव असत, मातृदेव भव, पितृदेव भव. त्यावेळेला माझं जीवन धन्य झालं असं मला वाटलं. ते विड्या वळणारे जोडपं होतं, त्यांचं ते शाळेत जाणारं पोरग, ते 3 जण आम्हाला सोडायला त्या थांब्यावर आले. असे अनेक एक 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 भावमधुर अनुभव आहे की त्यामुळे आता जवळजवळ 78 पूर्ण झाले, तरी सुद्धा सुंदर अजून माझ्याकडून सगळं देव करून घेतो. याचं सगळं आणि सगळं श्रेय परमपूजनीय दादांच्या चरणी जातं, हे निश्चितपणे. योगेश्वर भगवान की जय.